म्युझिकल योगाचा द्वितीय वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरी। आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या बाहुबली म्युझिकल योगा परिवाराचा द्वितीय वर्धापन दिवस आज 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 वाजता धुळे शहरातील जैन समाज मंदिर या ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाला योग प्रेमी, महिला पुरुष, योग साधक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे येथील योगिना रीटा दीदी या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून योग गुरु शिंदे सर, जगदीश देवपूरकर, प्रदीप नाना करपे, प्रवीण मोरे, लताताई पोद्दार, दिनेश पोद्दार, यशवंत पोद्दार, हेमा दीदी व भारती दीदी यांची उपस्थिती लाभली। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली। तदनंतर योग सेविका भगिनींनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले। यावेळी अनेक योग सेवकांनी नियमित योगाभ्यासामुळे आपल्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले। याशिवाय गायन, नृत्य, मनोगत, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली। मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून नियमित योगाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनातील महत्व अधोरेखित केले। कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष रीटा दीदी यांच्या हस्ते सर्वांना प्रसाद वितरण करून करण्यात आला। तर यशस्वी कार्यक्रमासाठी योग गुरु दिगंबर सैंदाने, भालचंद्र बदाने, भांबरे सर, दिनेश अमृतकर सर, श्रीमती शकुंतला देशमुख, मनीषा देवरे, ममता लोहार, अरुणा भांबरे, आशा शेवाडे, मंदाकिनी सैंदाने, मनीषा सूर्यवंशी, योगिता जैन, आरती जैन, गिरीश जैन, वीरेंद्र ठोलिया, शर्मा सर, शाह सर, ज्योती गायकवाड, सुजाता उंडरे, अन्नपूर्णा महाजन, चांदलेकर ताई, मोरे ताई, बोरसे ताई, इतर सर्व योग सेवक, योग सेविकांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर सध्या बाहुबली म्युझिकल योगा परिवारात 70हून अधिक योग सेवक, योग सेविका नियमित योगाभ्यास करत असून दररोज नित्यनेमाने योग वर्ग घेतले जात आहेत। आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात महिला व पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून समाजात योगाबद्दल जनजागृती करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे। आज 1 ऑगस्ट, आज आमच्या भाग्याचा दिवस उजळला आहे। काही 2 वर्षापूर्वी 1 ऑगस्टला आमच्या योगाची सुरुवात झाली होती कणाकणाने। जसं कणाकणाने माणूस संपत्ती गोळा करतो तशी आम्ही माणसं गोळा केली, योग सेवक गोळा केले आणि एक आमचा असा मोठा योगा ग्रुप तयार केला। अतिशय बिकट परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही हा योगा ग्रुप तयार केलेला आहे। प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्यावरील असीम प्रेमाने आपण सारे मिळून आपल्या बाहुबली नगर परिसरामध्ये म्युझिकल योगाची सुरुवात 1 ऑगस्ट 2024ला केली आणि आता आपल्या योगाला जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। ही 2 वर्ष सर्व योग सेवकांच्या सानिध्यामध्ये कशी निघून गेली कळलंच नाही। अतिशय रमणीय वातावरण असतं आमचं। सकाळी आम्ही 5:30ला बरोबर सगळ्या जणी योग सेवक, योग सेविका ग्राउंडला न विसरता हजर राहतो आणि एवढी सवय झाली आहे की एकही दिवस असा गेला नाही की आम्ही ग्राउंडवर गेलो नाही आणि आम्हाला आमच्या सगळ्यांच्या भेटीगाठी होत नाही, असं कधीच झालेलं नाही। म्हणून संपूर्ण वर्षभरामध्ये आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सुद्धा नियोजन करतो। नुसता योगाच करत नाही। योगाचा अर्थ असा आहे की माणसाचं आरोग्य निरोगी राहावं, पण त्याबरोबर माणसाचं मनही प्रसन्न राहिलं पाहिजे। मन प्रसन्न राहिलं तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो, आनंदी राहू शकतो। म्हणून आमचं हे एक जणू काही एक कुटुंबच तयार झालेलं आहे। बघा, यापूर्वी आम्ही एकमेकांना जवळून जात होतो, ओळखतही नव्हतो, पण आमचं हे कुटुंब तयार झाल्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होत राहतो, प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जात राहतो आणि आमचे हा जो ग्रुप तयार करायला जी मेहनत घेतलेली आहे ती म्हणजे आमचे योग गुरु अशोकजी शिंदे सर, पवार सर आणि चव्हाण सर या तिघांनी आमच्यासाठी अतिशय परिश्रम घेतलेले आहे। सहज मला मी एका कार्यक्रमामध्ये गेले
आणि तिथे मला कळलं की अरे आपल्या धुळ्यामध्ये म्युझिकल योगा सुरू झालेला आहे. मला लहानपणापासून शाळेमध्ये असतानाच योगाची आवड होती, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड होती. लगेच मी सरांचा नंबर मिळवला, एका रात्रीतनं नंबर मिळवला आणि सरांना तेव्हा फोनही केला मी 11 साडे 11ला. जाऊ दे म्हटलं, सर काय झोपलेच नसतील. म्हणून सरांना मी ही सगळी माहिती सांगितली आणि सरांनी माझ्या हाकेला ओ दिला. अजिबात त्यांनी संकोच केलेला नाही आणि दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसातच आम्ही मीटिंग अरेंज केली. मीटिंग घ्यायला सुद्धा आम्हाला जागा नव्हती, पण आमचे योग गुरु सेनाने बापू यांनी आम्हाला जागा अवेलेबल करून दिली. तिथे आम्ही मीटिंग घेतली आणि त्या दिवसापासून आमच्या योग कार्याला सुरुवात झाली होतो. आणि नंतर हळूहळू मी म्हटलं ना, कणाकणाने आम्ही सगळे जोडत गेलो आणि एक असा आत्ता आमचा जवळजवळ 75 लोकांचा ग्रुप आहे. 100 ते 75 जण आम्ही हजर राहतो आणि रोज 40 ते 50 मिनिमम असतातच. म्हणून आमच्या ह्या योगाला आमचे योग गुरु अतिशय प्रत्येक कार्यक्रमाला आमचा फोन गेला की धावत येतात आणि आम्हाला वेळोवेळी आमचे शिंदे सर सहकार्य करत असतात. प्रत्येक कार्यक्रमाला आमचे सर हजर राहत असतात. ऊन पाहत नाही, वारा पाहत नाही, पाऊस पाहत नाही, पहाटे 5:30ला ते येत असतात. असं महिना ते 1 महिना ते 1.5 महिना त्यांनी आमच्यासाठी परिश्रम घेतले आणि आता आम्ही आमचं करायला लागलो. उगवला आहे आजचा सूर्य घेऊन आरोग्याचा संदेश, योगानेच उजळून निघेल आपला संपूर्ण देश असं. आणि त्यानंतर कविता दीदींनी ग्राउंडवर येऊन 7 दिवसाचा आमचा कोर्सही करून घेतला, मेडिटेशन कोर्स. 5:30ला यायच्या त्या आणि आम्हाला सगळ्यांना थंडीचे दिवस होते. थंडीच्या दिवसामध्ये कविता दीदींनी आमचा तो 7 दिवसाचा कोर्स सुद्धा करून घेतला आणि अशा प्रकारे आमचा हा एक कुटुंब तयार झालं. तसेच आता जुलैमध्ये 12 जुलै ते 19 जुलैपर्यंत 8 दिवसाच्या अंतरावरच शेवटी 8 दिवस लागलेच आम्हाला यायला. माउंट आबू इथे आम्ही मेडिटेशनसाठी आम्हाला आमचे शिंदे सर घेऊन गेले आणि कविता दिदी आणि रीता दिदींनी आम्हाला हे सगळं नियोजन करून दिलं. अतिशय एवढं सुंदर नियोजन होतं. म्हणून मी म्हणते की आपण जन्माला आलो आहे फक्त पैसा कमवण्यासाठी नाही, तर आयुष्यात येऊन आपण काहीतरी सुख काय असतं, शांती काय असते ते मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतात हे आपल्याला जर शोधायचं असेल तर ते आपल्याला माउंट आबूमध्ये मिळेल. म्हणून प्रत्येकाने तिथे जाऊन 7 दिवसाचा कोर्स असतो ते शिबिर अटेंड करायचं आहे आणि आपल्याला संपूर्ण सुखाची माहिती, शांतीची माहिती आपण ती शिदोरी बांधून घेऊन यायची आहे. ओम शांती. आज आपल्या धुळे शहरामध्ये आपण जो प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामार्फत संगीतमय योगा म्हणजे म्युझिकल एक्सरसाइज सुरू केलेली आहे. जवळपास धुळे शहरामध्ये 40 ते 45 ग्राउंडवर हा संगीतमय योगा सुरू आहे आणि या ग्राउंडपैकीच आज आमचं हे बाहुबली नगरमधील संगीतमय योगा ग्रुप जो आहे, या ग्रुपचा आज 2रा वर्धापन दिवस आहे. या वर्धापना दिनानिमित्त या कार्यक्रमाला पीस पॅलेस सेंटरच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी रीटा दीदी, राजयोगिनी कविता दीदी, त्याचप्रमाणे इतर दिल्लीहून आलेल्या दीदी, कल्याणहून आलेल्या दीदी आणि सोनगडहून आलेल्या दीदी आणि धुळे शहरामधील अशोकनगरच्या प्रमिला दीदी, कमल दीदी या देखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे या प्रभागातील नगरसेवक असतील आणि आमचे आवडते जगदीशभाई असतील, हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून आमच्या बाहुबली नगरचे योग सेवक, साधिका आणि सर्व साधक बंधू भगिनी यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत.
2 वर्षामध्ये या सर्व बंधू भगिनींना या म्युझिकल योगाचा काय बेनिफिट झालेला आहे तो सर्व ते आपल्या भाषणांमधून व्यक्त करणारच आहोत. परंतु मी एक सांगू इच्छितो की धुळे शहरामध्ये जो हा संगीतमय योगा सुरू केलेला आहे, या संगीतमय योगाचा बेनिफिट अनेक बंधू भगिनींना झालेला आहे. जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांपर्यंत हा संगीतमय योगा पोहोचलेला आहे. आणि ज्यांनी हा संगीतमय योगा हा रेग्युलर केला, अशा अनेक बंधू भगिनींचे सर्वच प्रकारचे आजार, मग डायबिटीस असो, हार्टचे प्रॉब्लेम असो, गुडघ्यांचे प्रॉब्लेम असो, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे प्रॉब्लेम असो, मायग्रेनचे प्रॉब्लेम असो, असे अनेक प्रकारचे आजार या संगीतमय योगामुळे त्यांचे दुरुस्त झालेले आहेत. आणि म्हणून या निमित्ताने मी सर्वप्रथम पहिल्याने या बाहुबली नगरच्या बंधू भगिनींना या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आणि धुळे शहरातील सर्व बंधू भगिनींनी देखील या संगीतमय योगाचा जरूर फायदा घ्यावा आणि आपलं आरोग्य जे आहे ते आरोग्य हे चांगलं राहावं, निरोगी राहावं, मग शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभावं, त्यासाठी या संगीतमय योगाचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा ही विनंती करतो. आणि या कार्यक्रमाला पुन्हा एक वेळा शुभेच्छा देतो. ओम शांती. ओम शांती.